नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आसंगी तुर्क तालुक्यात जत येथे गॅसचा स्फोट होऊन 1.5 ते 2 लाखाचे नुकसान. सुदैवाने जीवितहानी नाही. आसंगी तुर्क तालुका जत जिल्हा सांगली येथील गावापासून 1 किलोमीटर अंतरावर पश्चिमेस असलेल्या भौरव्वा ईश्वर पुजारी यांचे घर वजा पत्रा शेड गॅस स्फोटने जळून खाक झाले असून सकाळी 10 वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घरातील गहू, ज्वारी, बाजरी, संसारोपयोगी साहित्य, 5 HP विद्युत मोटार, शिलाई मशीन, भांडी-कुंडी, संसारोपयोगी साहित्य, 3 तोळे सोने, 80,000 रोख रक्कम, 4 तोळे चांदी तसेच घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून जवळजवळ 2 ते 3 लाखाचे नुकसान झाले आहे. मात्र घरात असलेल्यांना काही इजा झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच गाव कामगार तलाठी कोतवाल पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले असून या कुटुंबाला परिसरातील नागरिकांनी व गावकऱ्यांनी आर्थिक मदत द्यावी अशी मागणी या परिसरातून होत आहे. आपण पाहत आहोत आसंगी तुर्क तालुका जत जिल्हा सांगली इथून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या या पत्रा शेड वजा घरात सकाळी 10 वाजता गॅस स्फोट झाला असून संपूर्ण घर घटनास्थळी या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलं आहे, जळून खाक झालेलं आहे. घरातील संपूर्ण संसारोपयोगी साहित्य या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. त्यामुळे संपूर्ण हे कुटुंब या ठिकाणी उघड्यावर पडलेलं आहे. आपण पाहत आहोत TV1 मराठीचे हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. आपण पाहत आहोत या ठिकाणी घटनास्थळी या गावचे गाव कामगार तलाठी कोतवाल पोलीस पाटील या ठिकाणी पंचनाम्यासाठी खास करून उपस्थित आहेत. त्यांनी पंचनामा सुरू केलेला आहे. घरातील संपूर्ण साहित्य या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. संसारोपयोगी साहित्यासह ज्वारी, बाजरी, गहू तसेच सोने, चांदी व रोख 80,000 रुपयाची रक्कम ही सुद्धा या ठिकाणी जळून खाक झालेली आहे. भौरव्वा ईश्वर पुजारी राहणार आसंगी तुर्क तालुका जत या महिलेचं हे घर आहे. घरात जवळजवळ नातवंड व काही मुलं पण होती, मात्र त्यांना कोणती इजा झालेली नाही. सुदैवाने कोणती इजा या ठिकाणी झालेली नाही. मात्र संसारोपयोगी साहित्य या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. राजे बक्षर जमादार, TV1 मराठी न्यूज, संघ.